तर ही दृश्य आपण पाहतो आहोत शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर तेजस ठाकरे हे दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे हे देखील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधूंची संयुक्त सभा मुंबईतील पहिलीच संयुक्त सभा पार पडते आहे। यापूर्वी पत्रकार परिषदा झालेल्या, त्याचबरोबर महामुलाखत देखील आपण ठाकरे बंधूंची पाहिली आणि आता ज्युनियर ठाकरे देखील आता शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। आदित्य ठाकरे त्याचबरोबर तेजस ठाकरे हे देखील आपल्याला शिवतीर्थावर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। तर व्यासपीठावर हे भव्य व्यासपीठ आणि मंच तयार करण्यात आलेले आहे। त्यामध्ये खास करून बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधूंवर कशा प्रकारे त्यांनी खांद्यावर हात ठेवलाय हे दृश्य आपल्याला, हा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय। नाशिकमध्ये देखील अशाच प्रकारचा फोटो व्यासपीठावर लावण्यात आलेला होता आणि मुंबईत देखील आता हा फोटो आपण पाहतोय। तर सर्वच नगरसेवक अर्थात उमेदवार व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही पक्षाचे मनसे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते देखील व्यासपीठावर दाखल झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती ठाकरे बंधूंची, अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची। दरम्यान उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि तिथूनच हे ठाकरे बंधू एकत्रितपणे बाळासाहेबांना अभिवादन करतील, बाळासाहेबांच्या स्मारकावर नतमस्तक होतील आणि तिथूनच ते व्यासपीठावर येतील। मात्र तत्पूर्वी मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून, मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि मनसैनिक हे ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दाखल झालेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती ठाकरे बंधूंच्या आगमनाची। हे व्यासपीठ सज्ज झालेलं आहे। मुंबई महापालिका हा गड कोण राखणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जाते आणि ठाकरे परिवारासाठी, त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा परिवार असेल आणि राज ठाकरेंचा परिवार असेल, या दोन्ही परिवारांसाठी एक सत्व परीक्षा म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे मोठ्या तयारीनिशी ठाकरे बंधू या निवडणुकीमध्ये उतरल्याचं आपण पाहिलंय। दरम्यान ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये शिंदेची शिवसेना त्याचबरोबर भाजपनं देखील तगडं आव्हान उभं केलेलं आहे। दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। हे राजकीय आरोप प्रत्यारोप वैयक्तिक टीकेवर देखील येऊन पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधूंची ही सभा अत्यंत महत्त्वाची अशी ठरणार आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी सूचक संदेश देखील दिलेले आहेत की मुंबईमध्ये पार पडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर पाडणाऱ्या सभेदरम्यान आपण कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांची कानउघाडणी करतो, सत्ताधाऱ्यांवर कशा प्रकारे निशाणा साधतो, हे देखील एक प्रकारे संकेतच राज ठाकरे यांनी दिलेले होते आणि त्यामुळेच राज ठाकरे यांच्या आजच्या भाषणाकडे, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाकडे संपूर्ण मुंबईकरांचं लक्ष लागलंय। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडते। उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि कुठल्याही क्षणी आता ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर दाखल होत त्यांना अभिवादन करतील आणि तिथून ते व्यासपीठावर पोहोचतील। मात्र या सभेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। शिवसैनिकांची, मनसैनिकांची मोठी गर्दी आपल्याला शिवाजी महाराज पार्कवर पाहायला मिळते आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी विशाल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, शिवतीर्थावर उपस्थित आहेत। याच ठिकाणावरून अर्थात राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून हे दोन्ही ठाकरे बंधू व्यासपीठाकडे रवाना होतील। विशाल, सध्याची काय स्थिती आहे, कशा प्रकारे माहोल आहे? मोठी गर्दी आपल्याला शिवाजी पार्कवर पाहायला मिळते। ठाकरे बंधू अगदी कुठल्याही क्षणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडतील। विशालकडे आपण जाणारच आहोत। काही तांत्रिक अडचणी आपल्याला पाहायला मिळतात, मात्र महत्त्वाची बाब हीच आहे की अगदी कुठल्याही क्षणी ठाकरे बंधू आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडतील, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर दाखल होत ते अभिवादन करतील आणि तिथून ते व्यासपीठावर एकत्रितपणे येतील। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ठाकरे बंधूंची तोफ आज कशा प्रकारे धडाडती आहे, देवेंद्र फडणवीस असतील, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि एकूणच सत्ताधारी भाजप शिवसेनेवर कशा प्रकारे हल्लाबोल केला जातो हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याची चुणूक नाशिकच्या सभेमध्ये आपण पाहिलेली आहे। त्याचबरोबर ज्या ठिकाणी वचननामा या ठाकरे बंधूंनी प्रसिद्ध केलेला होता त्या ठिकाणी देखील या ठाकरे बंधूंनी कशा प्रकारे हा निवडणुकीचा माहोल असणार आहे हे देखील स्पष्ट केलेलं आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत विशाल यांच्याकडे। विशाल, कुठल्याही क्षणी ठाकरे बंधू बाहेर पडतील आणि बाळासाहेबांना स्मृतीस्थळावर जात अभिवादन करून ते व्यासपीठावर पोहोचतील। कसं माहोल, कशा प्रकारचं चित्र सध्या शिवाजी पार्कवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे? सागर, आत्ता मी शिवतीर्थ या ठिकाणी आहे, जे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे। उद्धव ठाकरे हे जवळपास 15-20 मिनिटांपूर्वी पोहोचलेले आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये
चर्चा होते। साधारणतः एक 10 ते 15 मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू शिवतीर्थ या ठिकाणावरनं एकत्रित निघतील आणि वीर सावरकर मार्गानं जाऊन ते थेट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जातील, अभिवादन करतील आणि साधारणतः एक 8 वाजताच्या सुमारास दोन्ही बंधू हे व्यासपीठावरती असतील आणि भाषणं सुरू होतील। सद्यस्थितीला शिवतीर्थ या ठिकाणची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर कधीही हे दोन्ही ठाकरे बंधू निघतील अशा पद्धतीची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी शिवतीर्थच्या बाहेर कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अशी माहिती मिळते की आदित्य ठाकरे सुद्धा या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचतील। मात्र सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर एक 10 ते 15 मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणावरनं निघतील आणि साधारणतः 8च्या सुमाराला दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं जी आहेत ही सुरू होतील। सद्यस्थितीला शिवतीर्थ या निवासस्थानी स्थानकाच्या बाहेर जर आपण पाहायला गेलं तर जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत। पोलीस बंदोबस्त आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येनं पाहायला मिळतोय। सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर शिवाजी पार्कच्या चारी बाजूंनी जर पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितरित्या शिवतीर्थ इथून निघतील। साधारणतः एक 10 ते 15 मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू व्यासपीठाच्या दिशेनं रवाना होतील। सागर, विशाल, ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे, कारण महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता राखणं या दोन्ही ठाकरे बंधूंसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे या सभेकडे खास करून नाशिकमध्ये तर सभा पार पडलेलीच आहे, मात्र या सभेकडे खास करून मुंबईकरांचं लक्ष लागलेलं होतं, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। कशा प्रकारे या सभेमध्ये हे ठाकरे बंधू सरकारवर अर्थात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर तुटून पडतील? नक्कीच सागर, ज्या पद्धतीनं या सभेचा सस्पेन्स हा दोन्ही ठाकरे बंधूंनी ठेवला, नाशिकमध्ये जी सभा झाली दोन्ही ठाकरे बंधूंची महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं पहिली सभा, या सभेमध्ये प्रामुख्यानं दोन्ही ठाकरे बंधूंनी हातचं राखून बोललेलं आपल्याला पाहायला मिळाले होते। बरोबर। एक तर सत्ताधाऱ्यांकडनं दोन्ही ठाकरे बंधूंना डिवचलं जाते की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावरती बोला आणि मुंबई महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार झाला हा ठाकरेंनीच केला, अशा पद्धतीचा एक आरोप किंवा अशा पद्धतीची स्थिती ही भाजपकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं दाखवली जाते। यावरती राज ठाकरे नेमकं आजच्या सभेतनं काय बोलणार याकडे लक्ष आहे, कारण का दोन्ही ठाकरे बंधूंनी मुंबईतील प्रत्येक शाखेमध्ये जाऊन आले। नक्कीच विशाल, काही तांत्रिक अडचणी आपल्या समोर येत आहेत। सभा पार पडणार आहे हां या सभेच्या ठिकाणी। बोला। आवाज येतोय सागर? हो येतोय, बोला। नक्कीच ज्या पद्धतीनं दोन्ही ठाकरे बंधू हे शाखांमध्ये गेले आणि शाखांमध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की शिवतीर्थ या ठिकाणी या, त्या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला भरभरून बोलायचं आहे। राज ठाकरेंच्या ज्या मुलाखती झाल्या, NDTVला त्यांनी मुलाखत दिली, त्या मुलाखतीतही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत ज्या मी शिवतीर्थ या ठिकाणी बोलेन। सद्यस्थितीला शिवाजी पार्कवरती जे व्यासपीठ उभा करण्यात आलेलं आहे, जो स्टेज उभा करण्यात आलेला आहे हा भव्य दिव्य आहे। राज ठाकरेंचा कुठलाही कार्यक्रम असला तर तो भव्य दिव्य असतो, मात्र या महानगरपालिकेच्या अनुषंगानं अशा पद्धतीचा स्टेज हा कधीही आपण पाहिला नव्हता। इतका मोठा स्टेज हा शिवाजी पार्क मैदानावरती आहे, तितक्याच मोठ्या LED स्क्रीन आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आज राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवरती कशा पद्धतीने तुटून पडतायत आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे हे टार्गेट असणार आहेत का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कारण का देवेंद्र फडणवीस यांच्यावरती राज ठाकरेंनी नाशिकच्या सभेमधनं टीका केली होती आणि एक अंदाज दिला होता की मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं शिवाजी पार्कच्या मैदानात जी सभा होणार आहे ही वादळी सभा असेल। नक्कीच विशाल, आता कुठल्याही क्षणी ठाकरे बंधू शिवतीर्थाहून बाहेर पडतील आणि ठाकरे बंधू कशा प्रकारे व्यासपीठावर जातील, एकत्रितपणे ते दोघेही व्यासपीठावर जाण्याची शक्यता आहे। सुरुवातीला ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करतील आणि तिथूनच ते व्यासपीठावर दाखल होतील। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या सभेकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी। ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। शिवाजी पार्क सज्ज झालेला आहे, ठाकरे बंधूंची सभा, ठाकरे बंधूंची तोफ या ठिकाणी धडकणार आहे। शिवतीर्थावर सध्या उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून ठाकरे बंधूंमध्ये चर्चा पार पडते आणि एकत्रितपणेच अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरून शिवाजी पार्कवर जाणार आहेत। तत्पूर्वी ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दाखल होत बाळासाहेबांना अभिवादन करतील आणि त्यानंतर एकत्रितपणे ते व्यासपीठावर दाखल होतील। व्यासपीठावरील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मुंबईतील दोन्ही ठाकरे बंधूंचे अर्थात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आणि नेते देखील आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत। भाषणांना देखील सुरुवात झालेली आहे आणि कुठल्याही क्षणी आता ठाकरे बंधू एकत्रितपणे व्यासपीठापर्यंत पोहोचणार आहेत। मात्र छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि मनसैनिक हे दाखल झालेले आहेत आणि आता राज ठाकरे काय बोलणार, उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे देखील लक्ष लागणार असणार आहे। कारण
भाजप आणि शिवसेना अर्थात एकनाथ शिंदे आणि भाजपच्या देवेंद्र फडणवीसांच्या टार्गेटवर सध्या ठाकरे बंधू पाहायला मिळतात। ठाकरे बंधूंकडूनही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला जातोय। नाशिकमधील सभा असेल, त्याचबरोबर अनेक पत्रकार परिषदा देखील या काळामध्ये पार पडलेल्या आहेत। या दोन्ही पत्रकार परिषदा असतील, त्याचबरोबर सभा असतील, यातून हे या निवडणुकीचं चित्र नेमकं कसं आहे हे स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे कर्मभूमी जन्मभूमी हा मुद्दा देखील मोठ्या प्रमाणात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गाजतोय। कारण राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मभूमीचा मुद्दा समोर आणलेला होता। त्याला देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिलेलं होतं। पुढचे लोक म्हातारे व्हायला आले तरी देखील त्यांना मुंबईचा विकास करता आलेला नाही, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील पलटवार केलेला होता। पुन्हा एकदा जाणार आहोत विशाल पाटील यांच्याकडे। विशाल, शिवतीर्थवर आता आपल्याला गर्दी पाहायला मिळते आहेत। शिवसैनिक तर मनसैनिक हे शिवाजी पार्कवर पोहोचलेले आहेतच, मात्र ठाकरे बंधूंच्या एकत्रित बाहेर पडण्याला, म्हणजे राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासून ठाकरे बंधू एकत्रितपणे बाहेर पडतील आणि त्या परिसरात देखील मोठी गर्दी शिवसैनिक आणि मनसैनिकांची आपल्याला पाहायला मिळते। मोठी लगबग या संपूर्ण परिसरामध्ये सध्या जाणवते। नक्कीच सागर, तशा पद्धतीच्या हालचाली आपल्याला शिवतीर्थच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण का मोठ्या संख्येनं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते शिवाजी पार्क मैदानात आज ठाकरे बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रामुख्यानं सत्ताधाऱ्यांकडनं ज्या पद्धतीनं आरोप केले जात आहेत, या आरोपांना आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे कशा पद्धतीनं या सभेच्या माध्यमातून उत्तर देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। मुलाखती, पत्रकार परिषदा याच्यामध्ये सातत्यानं दोन्ही ठाकरे बंधूंकडनं हेच सांगण्यात आलं की शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये, या मैदानामध्ये जी सभा होणार आहे यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी आम्हाला तुमच्याशी बोलायच्या आहेत। त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ते काय बोलतात, ज्या पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर भाजप ही अनेक वर्ष ही शिवसेनेसोबत सत्तेत होती, मात्र याच भाजपकडनं आता भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत हे उद्धव ठाकरेंवरती केले जात आहेत आणि त्यांनीच किंवा शिवसेनेनंच हा भ्रष्टाचार केला अशा पद्धतीचा दावा केला जातोय। हा दावा दोन्ही ठाकरे बंधू खोडून काढतात का, हा पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। सद्यस्थितीला शिवाजी पार्कच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शिवतीर्थ जे मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान आहे, या निवासस्थानाच्या बाहेर सुद्धा मोठी गर्दी आहे, पोलिसांचा बंदोबस्त आहे। उद्धव ठाकरे जवळपास 20 ते 25 मिनिटं होत आली या ठिकाणी पोहोचलेले आहेत। साधारणतः एक 10 ते 15 मिनिटात दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणावरून निघतील तशा पद्धतीची स्थिती आहे। कारण का दोन्ही ठाकरे बंधूंची भाषणं ही 8 वाजता सुरू होतील अशा पद्धतीची माहिती मिळते। वीर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जातील, बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करतील आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या व्यासपीठावरती येतील। यावेळचं व्यासपीठ जर आपण पाहायला गेलं तर भव्य असं आहे। सगळ्या उमेदवारांना या व्यासपीठावरती बसवलं जाणार आहे। मोठ्या LED स्क्रीन आहे, त्यामुळे लाव रे तो व्हिडिओ काही असणार आहे का याचीही चर्चा, याचीही उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये आहे। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रामुख्यानं राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, या सगळ्यांनीच ज्या शाखांना भेटी दिल्या या शाखांमध्ये जाऊन प्रामुख्यानं शिवाजी पार्कामध्ये या अशा पद्धतीचं आवाहन जे आहे हे केलेलं आहे, त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद हा मिळालेला आहे। सध्या मी शिवतीर्थच्या बाहेरची दृश्य दाखवतो। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे काही मिनिटांमध्ये निघतील अशा पद्धतीची स्थिती आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी माध्यमकर्मी आहेत, पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे कार्यकर्ते हे दोन्ही ठाकरे बंधू या ठिकाणावरनं निघताना एक झलक या दोन्ही ठाकरे बंधूंची बघायला मिळावी याच्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर ही सगळी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची क्रेज ही आपल्याला आजही मुंबई या शहरामध्ये पाहायला मिळते। महाराष्ट्रामध्ये पहिली सभा जी नाशिकमध्ये झाली, या नाशिकमध्ये नाशिककरांनी चांगला प्रतिसाद दिला। मोठ्या संख्येनं या ठिकाणी लोक या सभेला जमली होती आणि या सभेमध्ये तितके ठाकरे बाण हे गेले नव्हते, मात्र शिवाजी पार्क मैदानामध्ये मोठ्या संख्येनं आज कार्यकर्ते जमलेले आहेत आणि आज राज ठाकरे नेमक्या काय गोष्टींवरती भाष्य करतात, कशा पद्धतीने। नक्कीच विशाल, आपलं लक्ष असणारच आहे। ठाकरे बंधू कुठल्याही क्षणी आता शिवाजी महाराज पार्ककडे रवाना होणार आहे, त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ।